Hello friends, I welcome you in today's lesson. Today we are going to learn about past tense. In last lecture we have seen about present tense. Now we are going to learn about past tense. This topic is in your FYBA Communication Skills in English semester 1. Now what is tense? As we have seen in earlier lesson, what is tense? In this lesson also we are going to see about tense. What is tense? Tense is a category that expresses time reference. टाइम रेफरन्स दाखवण्यासाठी आपण काळाचा उपयोग करत असतो. टेन्स आर युजली मॅनिफेस्टेड बाय द यूज ऑफ स्पेसिफिक फॉर्म ऑफ वर्ब्स. एक स्पेसिफिक वर्ब्सचा फॉर्म जो आहे तो एका स्पेसिफिक टेन्समध्ये यूज केला जातो आणि त्यावरून हा टेन्स कुठल्या प्रकारचा आहे ते आपल्याला माहीत पडतं. नाउ there are three types of tenses: present tense, past tense, future tense. In these tenses there are four subtopics of the tenses: present simple tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. Past tense also have four subtypes: past simple tense, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense, and also future tense having four subtypes: future simple tense, future continuous tense, future perfect tense, future perfect continuous tense. Now in today's lesson we are going to learn about past tense and its subtypes, that is past simple tense, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense. These are four types of subtypes of past tense. Now what is past tense? The past tense is a grammatical tense whose principal function is to locate a situation or event in a past time. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहे त्या जेव्हा आपल्याला सांगायच्या असतात त्यावेळेला आपण भूतकाळाचा वापर करतो आणि वाक्याची रचनासुद्धा त्याच पद्धतीने असते. There are four parts of past tense. As usually we have seen about four subtypes of past tense: simple past tense, past continuous tense, past perfect tense, and past perfect continuous tense. These are four parts or subtypes of past tense. Now simple past tense. सिम्पल पास्ट टेन्स इज इक्वल टू आता बघूया त्या वाक्यामध्ये कशा पद्धतीचे वर्ब फॉर्म वापरला जातो आणि वाक्याची रचना कशी असते. वाक्याची रचना अशी असते की त्यामध्ये सब्जेक्ट असतो प्लस आपल्याला मेन वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा असतो. मेन वर्ब वापरायचा असतो, त्याचा सेकंड फॉर्म जो आहे तो यूज करायचा असतो. ॲज युजली वी हॅव सीन अबाउट थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब. वर्बचे आपण तीन फॉर्म नेहमी बघतो. एक म्हणजे वर्बचा पहिला फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब अँड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, दॅट इज पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल आपण बघतो. मग आपण ह्या सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचा सेकंड फॉर्म यूज करणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्ट, देन
we use object. For example, first example बघूया. I bought a book. आता या एक्झाम्पलमध्ये आय हे आहे सब्जेक्ट. काम करणारा कोण आहे तर आय, म्हणजे तो काय झाला, सब्जेक्ट झाला. त्यानंतर बॉट अ बुक. ओके, बॉट हे आहे मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे, क्रियापदाचे दुसरे रूप. ओके, क्रियापदाचे पहिले रूप काय आहे, बॉटचं पहिलं रूप काय आहे, बाय. बाय म्हणजे विकत घेणे. बाय, दुसरा फॉर्म बॉट आणि तिसरा फॉर्म बॉट. बाय, बॉट, बॉट. मग आता याचा सेकंड फॉर्म जो आहे तो बॉट आहे, अ बुक. मग ह्या वाक्याचा मिनिंग कसा होतो मराठीमध्ये जर आपण बघितलं तर, मी पुस्तक विकत घेतले. ओके, म्हणजे त्याचं पुस्तक विकत घेऊन झालेलं आहे, म्हणजे ती क्रिया जी आहे ती भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. मी पुस्तक विकत घेतले. मी पुस्तक विकत घेतले. घेतले म्हणजे घेण्याची क्रिया जी आहे ती होऊन गेली आहे. ओके, त्याने विकत घेऊन टाकलेलं आहे आता. ओके, देन सेकंड एक्झाम्पल बघा. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स. आम्ही सोन्याचे दागिने विकले. वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स. सोल्ड हा जो आहे हा मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सेल, सोल्ड, सोल्ड. ओके, 3 नंबर बघा. यू थ्रू अ बॉल. यू थ्रू अ बॉल. तू चेंडू फेकलास. यू थ्रू अ बॉल. थ्रोचं 3 फॉर्म्स बघूया आपण. थ्रो, थ्रू, थ्रोन. पास्ट पार्टिसिपल थ्रोन. थ्रो, थ्रू आणि थ्रोन. मग आता बघा फोर्थ एक्झाम्पल बघा. ही एट ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाल्ले. ही एट ॲन ॲपल म्हणजे त्याचं सफरचंद खाण्याची क्रिया होऊन गेलेली आहे, म्हणजे भूतकाळात गेलेली आहे. ही एट ॲन ॲपल. मग हा जो आहे हे सिम्पल पास्ट टेन्स, साध्या भूतकाळातली उदाहरणं आहे. ही सगळी साध्या भूतकाळातली उदाहरणं आहे. साधा भूतकाळ कसा बनवायचा किंवा कसा असतो त्याचं वाक्याची रचना आपण बघितली तर ती कशी आहे, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मेन वर्बचा सेकंड फॉर्म. ओके, वर्ब टू. सब्जेक्ट प्लस मेन वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एवढी साधी जी आहे ही सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याची रचना आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. शी कट व्हेजिटेबल्स. तिने भाजीपाला कापला. शी कट व्हेजिटेबल्स. आता या ठिकाणी कट हा जो सेकंड फॉर्म वापरला आहे, कटचं तिन्ही फॉर्म जे आहे ती एकच असतात. कट, कट, कट. तिन्ही फॉर्ममध्ये कटच आपण यूज करतो. आय लर्न्ड हिंदी इन नागपूर. मी हिंदी भाषा नागपूरमध्ये शिकलो. आय लर्न्ड हिंदी इन नागपूर. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स सिम्पल पास्ट टेन्सचे आपण बघितले. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. ओके, पास्ट कंटिन्युअस टेन्स इज इक्वल टू कशा पद्धतीचे पास्ट टेन्स बनवले जातात, सब्जेक्ट प्लस टू बी. यामध्ये टू बीचं रूप, भूतकाळी टू बीचं रूप वापरायचं आहे. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. आता या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच काय की वर्बला आय एन जी लावायचं आहे. व्ही आय एन जी, वर्बला आय एन जी लावायचं आहे. ते होतं प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे ती क्रिया आपल्याला चालू सुरू असलेली दाखवता येते. देन ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस टू बी पास्ट टेन्समधलं प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस
ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी टू बीची पास्ट टेन्समधली रूपं कोणती आहे? पास्ट टेन्सची वॉज आणि वर. वॉज वर हे जे आहे पास्ट टेन्समधली टू बीची रूपं आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वॉज रायटिंग अ लेटर. आता टू बीचं रूप पास्ट टेन्समधलं वापरलेलं आहे, आय वॉज वापरलेलं आहे. ओके, आय वॉज रायटिंग अ लेटर. रायटिंग प्रेझेंट पार्टिसिपल, रायटिंग प्रेझेंट पार्टिसिपल आपण वापरलेला आहे. अ लेटर ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर आहे. वी वर प्लेइंग इन द गार्डन. आम्ही गार्डनमध्ये खेळत होतो. ओके, वी वर प्लेइंग इन द गार्डन. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज इट वॉज गेटिंग डार्कर. इट वॉज गेटिंग डार्कर. अंधार पडत होता. इट वॉज गेटिंग डार्कर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वी वर लिसनिंग टू द रेडिओ ऑल इव्हिनिंग. संपूर्ण संध्याकाळ आम्ही रेडिओ ऐकत होतो. ऐकत होते म्हणजे ही क्रिया कशी आहे? चालू आहे. क्रिया चालू दाखवलेली आहे. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. मी नदीमध्ये पोहत होतो. मी नदीमध्ये पोहत होतो म्हणजे ही जी क्रिया जी आहे ही भूतकाळामध्ये चालू असलेली आपण दाखवलेली आहे. म्हणून या टेन्सला पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ आपण असं म्हणतो. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. मी नदीमध्ये पोहत होतो. अजून एक्झाम्पल बघायचे झाले तर वी वर. आता या ठिकाणी अनेक वचने आहे. वी म्हणजे आम्ही. अनेक वचने असेल तर वेर वापरला जातो, एक वचने असेल तर वॉज वापरला जातो. वी वर स्विमिंग इन द रिव्हर. आम्ही नदीमध्ये पोहत होतो. यू वर स्विमिंग इन द रिव्हर. तू नदीमध्ये पोहत होतास. ओके, म्हणजे ही क्रिया जी आहे भूतकाळामध्ये चालू दाखवली गेलेली आहे. त्यामुळे पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण या ठिकाणी बघितला. नेक्स्ट, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळाचं जे काय वाक्याची रचना आहे ती आपण बघूया. यामध्ये सब्जेक्ट प्लस टू हॅवचं भूतकाळी रूप, टू हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. आता कंटिन्युअस टेन्समध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपल यूज करतो, परंतु क्रिया पूर्ण झालेली असेल तर आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरतो. सब्जेक्ट प्लस टू हॅवचं भूतकाळी रूप प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता आपण टू बीचं रूप आधीच्या कंटिन्युअस टेन्समध्ये आपण टू बीचं रूप बघितलं, पण पूर्ण काळ असेल तर टू हॅवचं रूप आपण वापरतो. टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप काय आहे तर हॅड आहे. हॅड वापरता आपण. फॉर एक्झाम्पल बघा, द टॉर्टॉईज हॅड वॉन द रेस. द टॉर्टॉईज हॅड वॉन द रेस. यामध्ये क्रिया जी आहे ही भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. ओके, द टॉर्टॉईज हॅड वॉन द रेस. कासवाने रेस जिंकलेली होती. हॅड वॉन द रेस. ओके, जिंकलेली होती. होती म्हणजे भूतकाळामध्ये ही जी क्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे. द टॉर्टॉईज हॅड. मग आता द टॉर्टॉईज काय आहे तर सब्जेक्ट आहे. हॅड काय आहे तर टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप आहे हॅड. त्याच्यानंतर वॉन. वॉन जे आहे पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ओके, आणि द रेस काय आहे तर ते द रेस आहे, म्हणजेच हे ऑब्जेक्ट आहे. ओके, द टॉर्टॉईज हॅड वॉन द रेस. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय हॅड ड्रॉन अ पिक्चर. आय हॅड ड्रॉन अ पिक्चर.
मी चित्र काढलेले होते. म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, पूर्ण होऊन त्याला खूप वेळ झालेला आहे. आय हॅड ड्रॉन अ पिक्चर. मी चित्र काढलेले होते. हॅड ज्या वेळेला येतो त्यावेळेला ती क्रिया जी आहे पूर्ण झालेली असते. ओके, वाक्यामध्ये ज्या वेळेला हॅड येतो त्यावेळेला ती क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली असते. नेक्स्ट एक्झाम्पल, आय मेट हिम इन न्यू दिल्ली इन 1996. 1996मध्ये नवी दिल्लीला मी त्याला भेटलो होतो. ओके, पूर्ण झालेली आहे ती, मागच्या काही वर्षांमध्येच ती क्रिया पूर्ण झालेली आहे. वी हॅड ड्रॉन पिक्चर्स. आम्ही चित्रे काढलेली होती. आता या ठिकाणी आय, वी, ही, शी, इट, दे, यू काही जरी आलं तरी या ठिकाणी टू हॅवचं पास्ट टेन्समधलं हॅड हेच रूप आपण वापरणार आहोत. वी हॅड ड्रॉन अ पिक्चर. आम्ही चित्रे काढलेली होती. द रेन हॅड डिवायडेड मुंबई into 2 parts. Okay, the rain had divided Mumbai into 2 parts. पर्जन्यमानाने किंवा पावसाने मुंबईला 2 भागांमध्ये विभागलेले होते. ओके, नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता ही चालू असलेली चालू पूर्ण क्रिया जी आहे ही आपल्याला दाखवायची आहे. वाक्यामध्ये काही वर्षांपासून एखादी गोष्ट घडत होती परंतु ती अजूनही चालू आहे, परंतु बरीचशी गोष्ट जी आहे ती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू होऊन अंशतः पूर्णत्व प्राप्त करून, म्हणजे थोडीशीच ती अंशतः ती पूर्ण झालेली आहे, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या मागेच सोडलेल्या आहे, अशी जी क्रिया असते हिला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. बघा, भूतकाळात एक विशिष्ट वेळी सुरू होऊन अंशतः पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्वाची वलये मागे सोडून त्या विशिष्ट वेळीच चालू होती अशा क्रियेला पूर्ण अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. मग यामध्ये सब्जेक्ट आपण वापरणार आहोत. सब्जेक्ट असतो, त्यानंतर टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप आपल्याला वापरायचं असतं. टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप काय आहे तर ते हॅड आहे. आपण बघितलं टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप हॅड आहे, आपण वापरलं आहे. त्यानंतर बीन वापरायचं आहे, बीन. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. बघा, वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आपण प्रेझेंट पार्टिसिपल वापरत असतो. कंटिन्युअस टेन्स ज्यावेळी येणार त्यावेळी प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब प्लस ING आपण यूज करणार. प्रेझेंट पार्टिसिपल त्यानंतर आपण काय यूज करणार, ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा, द चिल्ड्रन हॅड बीन वॉचिंग अ सर्कस. द चिल्ड्रन हॅड बीन वॉचिंग अ सर्कस. मुले सर्कस बघत आलेली होती. ओके, बघत आलेली होती म्हणजे काही वेळापासून मुले ही सर्कस बघत होती, पण ती क्रिया आता पूर्ण होत आहे आणि बरीचशी क्रिया जी आहे ती भूतकाळामध्येच पूर्ण झालेली आहे, परंतु आता थोडीशी ती बाकी आहे. किंवा काही वर्षांपासून का होईना मुलं सर्कस बघत आलेली होती, म्हणजे अजूनही ती बघतात. मुलं सर्कस अजूनही बघतात, पण वेळोवेळी ज्या वेळेला जेव्हा सर्कस असते त्यावेळेला मुलं सर्कस बघतात. असं कंटिन्युअस म्हणजे ही जी क्रिया आहे ही फार पूर्वीपासून चालू झालेली आहे, परंतु ही जी क्रिया आहे ही पूर्णसुद्धा झालेली आहे, त्या वेळेला पूर्णसुद्धा झालेली आहे. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक
वाचत आलो होतो. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. आता वाक्यामध्ये हॅड आपण वापरलेलं आहे टू हॅवचं पास्ट टेन्स मधलं रूप आहे. त्यानंतर बीन वापरला आहे. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल आपण वापरलेलं आहे. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलो होतो. वी हॅड बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलो होतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ॲट दॅट टाईम ही हॅड बीन रायटिंग अ नॉवेल फॉर 2 months. 2 महिन्यांपासून तो नॉवेल लिहित आलेला होता. 2 महिन्यांपासून तो नॉवेल लिहित आलेला होता. ॲट दॅट टाईम ही हॅड बीन रायटिंग अ नॉवेल फॉर 2 months. I had been working at the company for 5 years when I got the promotion. बघा, I had been writing at the company for 5 years when I got the promotion. Next example बघा. Martha had been walking 3 miles a day before she broke her leg. तिचा पायाचा ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदरपासून मार्था वॉकिंग करत आलेली होती. 3 मैलांपर्यंत वॉकिंग करत आलेली होती. मग हे केव्हा करायची ती? ज्या वेळेला तिचा पाय हर्ट झालेला नव्हता किंवा फ्रॅक्चर झालेला नव्हता. ज्या वेळेला तिचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या अगोदर ती चालत आलेली होती. परंतु आता तिला चालता येतं आहे का? नाही. आता तिचं चालणं बंद झालेलं आहे. म्हणजे भूतकाळामध्ये ही गोष्ट चालू होती परंतु आता ती मात्र स्टॉप झालेली आहे. ओके. कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करता. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाव फॉर दिस टेन्स you have to see more and more examples. more and more examples. बघा, जसं की ही हॅड बीन रीडिंग अ बुक. ही हॅड बीन रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आलेला होता. म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट जे आहे ते चेंज होत जातात परंतु वाक्याची रचना जी आहे ती अशाच प्रकारची असते. सब्जेक्ट प्लस टू हॅवचं पास्ट टेन्समधलं रूप प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये बीन आलं की समजून घ्यायचं बीन आणि वर्ब प्लस आय एन जी. बीन आणि वर्ब प्लस आय एन जी जर असेल तर समजून घ्यायचं की वाक्य हे कुठलं आहे तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. फॉर दिस यू हॅव टू do more and more practice. Okay, you have to see more and more examples, then you will be able to solve the tenses. Okay, thank you.